हॅलो फ्रेंड्स, आता वाजत सकाळचे 9 आणि मी आजच्या व्हिडिओची सुरुवात केली 9 वाजेपासून. तर आता 9 वाजता तरी पण आमची ईशिता अशी झोपलेली आहे बघा. आणि शौर्य इथं बसला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. आणि बाहेरचं वातावरण बघा असं आहे, म्हणजे थोडं ऊन पण पडलंय. 9 वाजले पण कसे उन्हात बसावं वाटतं, तर सकाळी सकाळी थंडीच्या वेळेस आमच्या दारामध्ये सावलीच असते. आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा सावली पाहिजे असते तेव्हा सकाळी सकाळी आमच्या दारात ऊनच असतं. त्याच्यामुळे खूप असं आमचं आता हे होतं, म्हणजे कुठं उन्हात जायला जागा नाही. इथं समोरच इथंच राहावं लागतं गॅलरीमध्ये. तेवढं मी पटकन भांडे घेतले घासून, म्हणजे थोडेसे भांडे येते स्वयंपाकाचे, ते पटकन कचरा विचरा काढून घेतला, कारण घरात खूप धूळ उडते आता. कारण इकडे थोडं कंपन्या वगैरे त्याच्यामुळे गाड्या वगैरे येतात, तर खूप धूळ उडते आणि खूप घरामध्ये लगेच घाण होते. म्हणजे पसारा तेवढा नसतो तरीसुद्धा घरामध्ये थोडी धूळ धूळ अशी बसलेली असते. मग ते पटकन साफ केलं, घर वगैरे पुसून घेतलं आणि देवपूजा केली अगोदर आंघोळ करून. आंघोळ झाल्यानंतर देवपूजा केली. नाही तर शौर्य काहीतरी करत होता, याला चमच पाहिजे होता. आणि छोटंसं किचन आहे, छोटंसंच, म्हणजे भांडे वगैरे ठेवायला जागा आहे तिथं कडाप्यावरती. तर ते त्याला तेवढं जमत नाही. म्हणजे माझा कसं आहे, मी किंवा इशिता आम्हीच फक्त इथं जास्त करून हे करतो. आणि शक्यतो कधीतरी शौर्य जातो काहीतरी काढायला, त्याची आगाव वगैरे इथे चालूच असतात. त्यानंतर पटकन मी पोहे बनवायला घेतले, कारण पोरांना लागली होती खूप भूक. त्यांना आंघोळ झाली का भूक लागते आणि त्यांना नाश्त्याला काहीतरी पाहिजे असतं. मग पोहे बनवून घेतले तर अगोदर. मग नंतर आज आम्हाला बटाट्याची भाजी बनवायची होती कोरडी, कारण मुलांना बटाट्याची भाजी खूप आवडते. तर मी कधीतरी बनवते, आठवड्यातनं एकदा दोनदा असतेच बटाट्याची भाजी आमच्याकडे. खिचडी भात आणि बटाट्याची भाजी, खिचडी आणि बटाट्याची भाजी या 2 वस्तू आमच्याकडे आठवड्यात 2-3 वेळा असतातच. तर इथं मुलांसोबत बोलता बोलता मी पटकन पोहे बनवायला घेतले. कढईत तेल गरम करायला ठेवलं आणि पोहे बनवायला घेतले. तर कोथिंबीर नव्हतं, जिरं नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं चला आता असेच पोहे बनवून जे आहे त्याच्यामध्येच करून घेऊ सध्या. तर मी पटकन त्याच्यामध्ये कांदा मिरची टाकली आणि थोडे शेंगदाणे घातले, कारण शेंगदाणे पोह्यामध्ये नसले तर ते पोहे पोहे वाटणारच नाही. तर थोडे शेंगदाणे घातले आणि मुलांना तर शेंगदाणे अजिबात आवडत नाही, ते काढून टाकतात. तरी पण मी टाकले आणि मस्त पोहे बनवले. तर मुलांना पोहे खूप आवडतात. तर पोहे बघा झालेत रेडी. आणि मी आता बनवणार आहे चहा माझ्यासाठी 1 कप. तर पोहे आणि चहा मला खूप आवडतो. तर मी चहा बनवला आणि पोहे घेऊन आम्ही पोहे वगैरे खाऊन नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर इशिताने काढला कपाट साफ करायला, कारण रविवारचा दिवस होता, संडे, मुलांना सुट्टी. तर मग यांना हिला आज काहीतरी काम करू वाटते म्हणून कपाट व्यवस्थित कपडे करण्यासाठी काढलं. मी घेतला पटकन स्वयंपाक बनवायला, कारण इशिता आता थोडी समजदार होत चालली आहे, मोठी होत चालली, तर ती कामामध्ये थोडी थोडी मदत करतेच माझ्या. तरी पण मी जास्त तिच्यावरती लोड टाकत नाही, कारण मोठं झाल्यावर ते कामच करायचं म्हटल्यावरती मी तिला जास्त काही सांगत नाही. ज्या दिवशी मला आळाशीन किंवा तिची इच्छा असते तेव्हाच ती काहीतरी करते. तर आज कपाटाच्या घड्या घातल्या तिने. फक्त एकच खाचा राहिला होता कपाटाच्या घड्या घालायच्या. बाकीच्या काल पण तिनेच केल्या घड्या, त्यांच्या आणि शौर्याच्या कपड्यांच्या आणि तिच्या स्वतःच्या पण. माझीच फक्त साड्या आणि ड्रेस सेट करायचे राहिले होते बस. आणि तसं कपाटाचं आमचं व्यवस्थित करायचं म्हटलं तर महिन्यातनं एकदा दोनदा करायलाच लागतं ते, कारण खूप अस्तं होतं. मस्त बटाट्याची कोरडी भाजी बनवली, जी शौर्याची इशूची फेवरेट आहे. आणि चपाती बनवली मस्तपैकी. तर माझ्या चपात्या कशा मोठ्या मोठ्या असतात, कारण मी एकदम छोट्या छोट्या बारीक बारीक चपात्या करत बसत नाही, आमच्याकडे मोठ्या मोठ्याच बनवते. आणि मला प्यायचं होतं फक्त ताकाच. तर मला फक्त ताक घ्यायचं आहे. ताक आमच्या गावाकडनं आणलेलं आहे, चिवणे आणले, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीने घेऊन आली ती येताना. तर मला हे खूप आवडतं. त्याच्यामध्ये साखर घालून मी ताक पिते, मला आवडतं तसं. आणि मला आज जेवण करायची अजिबात इच्छा नाही आहे, कारण पोहे खाल्ले, नाश्ता केला की मी जेवण त्या दिवशी करत नाही शक्यतो, मला सवयच आहे ती. तर शौर्याला वाढायला गेले तर शौर्य इथं हाय वगैरे करायला लागला. आणि स्वतःच्या ताटं स्वतःच न्यायला लावते मी त्यांना, स्वतःच पाणी भरून घेता, कारण मुलांना सवय लावायला पाहिजे कामाची थोडीफार. आणि मी घेतली फक्त ताक. आणि मला आज मुरमुरे खायची इच्छा होती, तर मुरमुरे पण मी घेतले. तर अगोदर ताक घेते पिऊन, कारण मला मीठ टाकून ताक अजिबात नाही आवडत, साखर टाकूनच आवडतं. शक्यतो ताक उन्हाळ्यामध्ये मीठ टाकून हिचे पप्पा खूप पितात, पण मला नाही आवडत, मीठ टाकून साखर टाकून आवडतं. मी चुरमुरे आणि ताक मस्तपैकी पिलं. आणि इथं मुलं जेवण करून अभ्यासाला लागले. आणि मला एक समजत नाही का अभ्यास पण चालू आहे आणि टी व्ही पण कशी काय चालू आहे. लगेच पटकन यांचा अभ्यास आवरला. इथं भाभी येऊन बसली, थोडे गप्पा मारायला लागलो आम्ही. तर भाभीला व्हिडिओ करायला आवडत नाही तेवढा, पण तरी पण मी तिला घेते कधीतरी व्हिडिओ. इथं सानूची कारागिऱ्या चालू झाल्या, त्यांच्या घरच्या उश्या आणते आमच्या घरी टाकते, आमच्या घरच्या उश्या त्यांच्या घरी नेऊन ठेवते. तर आमचे शेजारी खूप चांगले आहेत आणि आम्हाला एकमेकांशिवाय करमत पण नाही. म्हटलं चला थोडं जिन्यावरती जाऊन बसूया. इथं बसल्यानंतर इथं बघा यांची चालू होत्या मस्त्या, सानू आणि शौर्य. तर हिला थोडंसं म्हटलं व्हिडिओमध्ये घेऊया. तरी ते भाभीने बघा निंबू, याच्यामध्ये निंबामध्ये मिरची टाकून पूर्ण निंबाच्या साला काढून त्यांना मिठामध्ये भिजवून ठेवलेत. तरी माझे पण आहे याच्यात, ह्या बरणीत माझे आहेत आणि ते दुसऱ्या गोल बरणीमध्ये भाभीचे आहेत. इथं इशिताच्या मैत्रिणीच्या बॅगा सुकत आहेत शाळेच्या, रविवार असल्यामुळे.
आणि इथं म्हटलं माझं बघा ना फेस किती खराब झाला आहे. मी खूप फिरले ना आमच्या सोनलबरोबर, त्याच्यामुळे पूर्ण चेहऱ्याची वाट लागली आहे. तर आता करायचं त्याचं पण व्यवस्थित. आणि इथं मला निंबू खायचं होतं, खूप मन होत होतं, तोंडाला पाणी सुटत होतं बघा निंब बघून. खूप छान अशी मुरली होती निंब मिठामध्ये, तर मला बघूनच खाऊ वाटत होतं. तर म्हटलं खातेच आता. थोडंसं चाकून बघितलं तर मला लय आवडलं. तर म्हटलं इशिता चम्मच आणतर, इशिता पण पैंज लावायला लागली का मम्मी नाही खा पाएंगी, नाही खा पाएंगी. म्हटलं खा लूंगी. तर बघा आता मी एवढं अख्खं निंबू असं रसगुल्ल्यासारखं खाल्लं आहे. आणि खाल्ल्यानंतर खरंच सांगते खूप छान लागत होतं, मला अजिबात आंबट वाटलं नाही. इथं सानू मस्त मज्जा करते, खेळते. आणि भाभीला वाटलं आश्चर्य का मग तुम्ही कशी का भाभी एक अख्खा निंबू खा लिया उतना खट्टा. म्हटलं खाऊ शकते मी. इथे यांचं काय चालू होतं बघा खेळायचं. तर लहान मुलांबरोबर लहान बनावं लागतं, त्यांच्यावर थोडंफार खेळावं लागतं. तशी आमची शेजारची भाभी ती खूप चांगली आहे. इथं ईशू आणि सानू आणि शौर्य खेळतायत. इथं भाभी आणि ईशू खेळते. इथं मी बसली आहे माझे नखं कापायला, कारण आता नखं खूप लांब लांब झालेत आणि दिसतात पण छान खूप. तर भाभी म्हणली चप्पल पल दिखाई भाभीत. हे बघा माझी चप्पल आहे, हिला 1.5 वर्ष व्हायला आलं आहे, ही तुटतच नाही आहे. पण ती जोपर्यंत तुटणार नाही तोपर्यंत मी तिला फेकणार नाही, ही मी माझ्या मनातच संकल्प धरला आहे. पण ती अजून तुटतच नाही आहे, मग तिला जाऊ दे तिच्या साला निघून, पण चप्पल मी ती वापरते. तर नखं बघा पूर्ण 5 हाताचे नखं मी पूर्ण नाही कापले, पण कमी केले, छोटे छोटे केले. तर मला नखं अगोदरपासूनच ठेवायची सवय. माझे नखं वाढतात बरोबर, ते कधीच असे तुटत नाही. कधी कधी बघा पाण्यामध्ये जास्त करून आपण काम केल्यानंतर नखांमधून पीठ पडतं, तसं माझं कधीच होत नाही. तर नखं कापून झाल्यानंतर थोडंसं बाजूच्या गच्चीवरती गेलो, तिथं आला होता डोडो. तर ह्या डॉगीचं नाव आहे डोडो. ह्याच्याबरोबर होतं खेळायचं इशिताला आणि शौर्यला. भरपूर खालून मुलं पण आली होती. तर ह्या डोडोला थोडंसं म्हटलं व्हिडिओमध्ये घेऊनच घेऊ, खूप क्यूट होता हा डॉगी. म्हणजे कुत्रा खूप छान होता, याला मला लय आवडलं हे पिलू. आणि इथं सानू बघा किती मजा करते त्याच्याबरोबर डोडोबरोबर खेळून. आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं आमच्याकडे, खूप छान वाटतं तिकडे साईडच्या गच्चीवरती गेल्यानंतर. पण भरपूर लहान मुलं आली होती वरती त्या डोडोमुळे. तर इथे 2 मुले आहेत त्या डोडो ज्यांचं मालिक आहे. त्याच्यानंतर गेलं वरून आकाशातनं रॉकेट. तर भाभी म्हणली कर की व्हिडिओ, रॉकेट जाते. तर म्हटलं करूया छोटासा व्हिडिओ रॉकेटचा. पण थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला तर रॉकेटच गायब झालं. लई स्पीडने जातं ते, त्याचं पण काही चुकी नाही. तर मग इशिता म्हणली मम्मी ह्या साईडने ह्या साईडने. तर झूम केल्यानंतर कॅमेरात दिसतो तुम्हाला आमच्या बिल्डिंगचा. तर हे बघा थोडंफार रॉकेट दिसते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आज चालूया, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.